मुंबईत झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच. दादरमध्ये 3 ठिकाणी झाडं कोसळली. मलबार हिल, वांद्रे, सायन परिसरातही झाडांची पडझड. झाड कोसळून वाहनांचं नुकसान. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. मरीन ड्राईव्ह, कुर्ला, सायन परिसरात जोरदार. मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा. नवी मुंबईत धुवाधार पाऊस. घणसोलीत बांधकामासाठी लावलेले पत्रे उडाले. रस्त्यावरील वाहनांचं मोठं नुकसान. भांडूपमध्ये अमित साटम यांच्या वक्तव्याचा निषेध. साटम यांच्या भांडूप दौऱ्यादरम्यान मनसैनिकांनी दाखवले काळे झेंडे. पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड. पुण्याच्या मुढवा परिसरात पावसामुळे डांबरी रस्ता खचला. रस्ता खचल्याने टेम्पो अडकला. निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा स्थानिकांचा आरोप. रायगडच्या कर्जत खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर. जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता. रत्नागिरीत जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नारंगी नदी पूर. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली. पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा. राज्यातील मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. हतनूर, गोसेखुर्द, पानवल, हसने धरणाचा पाणीसाठा वाढला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार. शिवसेना युबीटीचा आज राज्यभरात रामरक्षा आंदोलन. दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरे महाआरती करणार. राम मंदिर दानचोरीवरून संजय राऊतांचा घणाघात. सीतामातेची 27 मंगळसूत्र चोरीला गेल्याचा आरोप. राम मंदिरातील दानाची चोरी करणारे कोण? राऊतांचा सवाल. सचिन अहिर यांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक. मंगळवारी मातोश्रीवर आमदारांची बैठक होणार. आमदार फुटीच्या शक्यतेमुळे बैठकीला महत्त्व. काँग्रेस आमदार धीरज लिंगाळे यांना एकनाथ शिंदेंकडून ऑफर. 20 कोटी आणि आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचं शिंदेंनी आश्वासन दिल्याचा संजय राऊतांचा दावा. तर मला कुठलीच ऑफर नाही, राऊतांचा दावा लिंगाळेंनी फेटाळला. कुठे थांबावं हे कळत नाही, त्याचा अंत वाईट. शेवटी फक्त 5 फूटच जागा लागणार आहे. फोडाफोडीवरून राऊतांचा नाव न घेता एकनाथ शिंदेंसह भाजपला टोला.